रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आदिवासींचं दुःख काही कमी होण्यातलं नाही। अनेक वर्षे गेली पण आदिवासींचं दुःख काही कमी झालेलं नाही। आजही आदिवासींना नद्या नाल्यातून प्रेत यात्रा काढावी लागते। नद्या भरभरून वाहतात, नद्यांना महापूर येतो, पण त्यातून अंत्ययात्रा घेत त्यांना पलीकडे जावं लागतं। खालापूर तालुक्यातील उंबरवाडी, पिरकतवाडी आणि आरतवाडी येथील आदिवासींची तर परवडच झाली आहे। उंबरवाडी, पिरकतवाडी या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी समाजाने बरीच वर्ष पुलांची मागणी केली, पण त्यांच्या नशिबी पूल काय। गावात एखाद्या माणसाचं निधन झालं तरी त्याला घेऊन जाण्यासाठी सुद्धा फार नाकीनं उद्यानं येतं। शाळकरी मुलांना तर रोज जीव धोक्यात घालून चालावं लागतं। उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी पुलाच्या कामाचे भूमिपूजन केलं, पण तेही अर्धवट राहिलं। अखेर आदिवासी समाजाला आज तिथे कोणीच वाली नाही। विकास शून्य आहे असं म्हणणं तिथले आदिवासी तरुण आज बोलत आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्या तोंडूनच आदिवासी समाजाचे दुःख। मित्रांनो, माझे नाव राजू उघडे। हे सर्व आदिवासी उंबरवाडी, पिरकतवाडी आणि आरकसवाडीचे ग्रामस्थ आहेत। आम्ही खालापूर तालुक्यात राहतो। आज देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली। देशात सर्वीकडे अमृत महोत्सव साजरा केला, परंतु आमच्याकडे आज लाईट नाही, रस्ता नाही। याच नदीचं ब्रिजचं उद्घाटन आमचे स्थानिक आमदार 5 महिन्यापूर्वी यांनी केलं होतं, परंतु आज इथं कुठलंही काम झालेलं नाही। आज केंद्रातून आणि राज्यातून करोड रुपये निधी येतो आदिवासींसाठी। तो कुठे जातो? कुणाच्या घशात घेतला जातोय? आमदारांच्या घशात घेतला जातोय, खासदारांच्या घशात घेतला जातोय, की स्थानिक प्रतिनिधी सरपंच यांच्या घशात घेतला जातोय? आज आमची सरकारला एक कळकळीची विनंती आहे, जर आमचे आदिवासी बांधव असे जगत असतील तर आम्हाला ब्रिटिश राज्यात बरं होतं, असं आम्ही आज आमच्या वतीने जाहीर निषेध करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।